जगातला कोणताच मुलगा जन्माला येताना दारूची बॉटल घेऊन नाही येतो. जगात कोणताच मुलगा जन्माला येताना तंबाखूची पुडी घेऊन येत नाही. का तो तंबाखू खातो, का तो दारू पितो, का तो व्यसन करतो, याचं कारण त्याला संगती वाईट आहे. म्हणून संगत चांगली करा. पहिली संगत आहे कुसंगत. कुसंगतीने काय होतं त्याचंही उदाहरण तुम्हाला दिलं. विसंगत परमार्थातही नको, विसंगत संसारातही नको. महाराज ऐका लक्ष देऊन. एक सातारा जिल्ह्यातला मुलगा, आपल्या भरतगाववाडीचा मुलगा, दुष्काळ पडला म्हणून कर्नाटकला काहीतरी कामधंद्यासाठी गेला. घरची परिस्थिती नाजूक होती. मोटरसायकल रिपेरिंगचं दुकान टाकलं. मुलगा माळकरी घराण्यातला होता. दररोजचे 10-15 हजार रुपये यायचे. ज्या मालकाकडे राहत होता त्या मालकाला 4 मुली होत्या. एक दिवस यानं चहा घ्यायला बोलवलं त्या मुलाला. ओ दादा, चहा घ्यायला ये. हा मुलगा गेल्यानंतर मालकाने चहा वगैरे पाजला आणि सांगितलं, हे बघ, सोन्यासारख्या देखण्या, रूपवती, गुणवती, सगळ्या सुंदर 4 मुली मला, त्यातली तुला जी मुलगी आवडेल त्या मुलीसोबत लग्न कर. हा म्हणला, मी साताऱ्याचा आहे, माझी भाषा मराठी, तुमची पोरगी कर्नाटकी, कसं जमल आमचं? तो म्हणे 2-4 वर्ष साताऱ्याला राहिली की ती मराठी शिकून जाईल. हो नाही करता लग्न लागलं. आता कीर्तनात लग्न लागायला आणि मोडायला उशीर लागत, कारण लावणारा मीच आहे, मोडणारा सुद्धा मीच आहे. लग्न झालं. तुम्ही भारतात कोणत्याही राज्यात जा, UP मध्ये जा, मध्य प्रदेश जा, हरियाणा जा, प्रत्येक ठिकाणी हिंदी लँग्वेज चालते. पण आंध्रा, तामिळ, कर्नाटक हे राज्य असे तिथे एक तर इंग्लिश चालते किंवा त्यांची लँग्वेज हिंदी चालत. तुम्ही जर तिरुपतीला गेले ना, तिकडचे लोक बी असे काळे डग, बाबा काला मीन्स काला, आणि परत अक्षर असे जिलेबी सारखे कुडकुड 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 कुडकुड, काही कळत नाही महाराज. महिला बी अशा जाड्याच्या जाड्या असतात बाबा तिकडं. आणि तिथं त्या तिरुपतीला गेल्या की चाट्या करतात. असल्या सुंदर दिसतात ना राजस, अवघड आहे. माणसानं जर पाहिलं तर 10 दिवस झोपणार नाही माणूस. सारखं स्वप्नातच येईल ते चेहरे, इतके सुंदर असतात. मग हा गाडीत बसला. याला कर्नाटकी कळत नव्हती, तिला मराठी समजत नव्हती. 10-5 किलोमीटर गाडी गेली. गाडी थांबल्यानंतर मोबाईलचा सोडते थोडा, स्विच ऑफ झाला काय. 10-5 किलोमीटर गाडी गेली. गाडी गेल्यानंतर, गाडी थांबल्यानंतर याला ते कर्नाटकी शब्द वाचता येत नव्हते, इंग्लिशही वाचता येत नव्हते. हा मराठी त्याच्या बायकोला म्हणतो, हे ऐक ना, हे कोणतं स्टेशन आहे? आता तिला काही मराठी कळत नसल्यामुळे ती तिच्या भाषेत याला म्हणली, यनंत्री काय म्हणताय तुम्ही? आता याला कर्नाटकी कळत नसल्यामुळे याला असं वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे का नो. परत 10-5 किलोमीटर गेला. परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, ए अगं कोणतं स्टेशन आहे? ती परत म्हणली, यनंत्री काय म्हणताय तुम्ही? याला वाटलं आपल्या तिकडं नाही का भरतगाववाडी, छोटी भरतगाववाडी, ही मोठी भरतगाववाडी, तसं छोटी यनंत्री मोठी यनंत्री असेल. परत 100 किलोमीटर गाडी गेली. परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतो, हे कोणतं स्टेशन आहे? ती परत म्हणली, यनंत्री. याला वाटलं लग्न होऊन 2 महिने झाले आणि बायको चेष्टा करायला लागली. हे पहिलं सातारी, कांदे खाऊ. बाई पाठीमागं गेली, 2 थोबाडी ठेवून दिल्या तिच्या. रडायला लागली ती बिचारी. आणि रडता रडता तिनं सांगितलं, सुन कोण रे, का मारताय तुम्ही मला? मग हा तिला म्हणतो, तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सुनकुंड्री स्टेशन आहे म्हणून? कळलं तुम्हाला? नसल कळलं तरी पुढं चला, तू कोबराय सांगतात. कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला मराठा व्रतार, कानडीने केला
भ्रतार या शब्दाचा अर्थ आहे नवरा. एकाचे उत्तर एका नाही. लक्ष देऊन ऐका ना महाराज. विसंगती कामाची नाही, कुसंगती कामाची नाही. तुमच्याने माझ्या संगती कामाची, सुसंगती. काय होतं मला सुसंगतीने? अरे आजमेळ्याच्या जीवनात सुसंगतीच घडलेली आहे. वाल्या कोळ्याच्या जीवनात संगती घडली. नारदजीने सांगितलं, ए वाल्या, ज्यांच्यासाठी एवढं अनिष्ट मार्गाचं वर्तन करतो शेवटी तुझ्या ते कोणीच कामी येणार नाही. बस एवढा अंतकरणाला सत्संग भावला. कोळी याची कीर्ती वाढली, गहन केले रामायण रामादी. म्हणून माझी विनंती, संगत संतल की करणे